नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अतिशय हेल्दी कुरकुरीत पालकाच्या वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत. ह्या वड्या तयार करताना आपण यामध्ये एक सिक्रेट पदार्थ ॲड केला आहे, ज्यामुळे 100% या पालकाच्या वड्या कुरकुरीतच तयार होतात. तर यामध्ये खूप साऱ्या टिप्ससुद्धा दिल्या आहेत, तर व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी इथे एक मीडियम आकाराची पालकाची जुडी होती, जी स्वच्छ धुवून घेतली आणि एका चाळणीमध्ये मी निथळत ठेवली होती. 15 ते 20 मिनिटासाठी तरी आपल्याला या पालकाची पानं चांगली निथळून घ्यायची आहे. पालक चांगला कोरडा झाल्यासारखा दिसला की मग तो बारीक चिरून घ्यायचा आहे. महत्त्वाची टीप आहे, पालकामध्ये बिलकुल पाणी राहू द्यायचं नाही आहे. आता आपण यामध्ये सिक्रेट पदार्थ ॲड करणार आहोत. तर तो सिक्रेट पदार्थ म्हणजे कांदे पोह्यांना वापरतो ते 1 वाटी पोहे आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर तयार करून घ्यायची आहे. पोह्यांची पावडर टाकल्यामुळे 100% या वड्या अतिशय कुरकुरीत तयार होतात. तुम्ही याऐवजी अर्धा वाटी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकतात. तर या ठिकाणी आपलं अर्धा वाटी हे पीठ पोह्यांचं रेडी झालं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. यामध्ये 1 चमचा सुक्या खोबऱ्याचा किस, 7-8 लसणीच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे घ्यायचं आहे, कच्चंच जिरं आहे हे, 1 चमचा बडीशोप घ्यायची आहे आणि 1 चमचा धना पावडर. तर तुमच्याकडे अख्खे धणे असतील तर आवर्जून 1 चमचा अख्खे धणे टाका, त्यामुळे खूप छान चव येते या वडींना. पाणी न टाकता आपलं हे वाटण या ठिकाणी सरभरीत रेडी झालं आहे. पुढची स्टेप म्हणजे ज्यामध्ये आपल्याला या वड्या वाफवायच्या आहे त्या चाळणीला 1 चमचा तेल सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या, म्हणजे या वड्या या चाळणीला चिटकत नाही. आता आपण वड्या तयार करायला घेणार आहोत. तर एखाद्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये चिरून घेतलेला सगळा पालक टाकायचा. साधारण 2 मोठ्या वाट्या भरून बारीक चिरलेला हा पालक आहे. यामध्ये पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे. त्यानंतर पाव चमचा हिंग घालूयात आणि 3 पोह्यांचे चमचे भरून मी पांढरे तीळ टाकलं आहे. यामुळे या वड्या दिसायला खूप छान दिसतात. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि तयार करून घेतलेली जी पोह्यांची पावडर आहे अर्धा वाटी ती पूर्ण टाकायची आणि हलक्या हाताने आपल्याला याला मिक्स करायचं आहे. खूप असं मॅश करत मिक्स करायचं नाही बघा, अगदी हलक्या हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे या पद्धतीने. आता आपण यामध्ये 1 वाटी चणा डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ टाकल्यावर सुद्धा खूप असं मॅश करायचं नाही, पुन्हा हलक्या हाताने मिक्स करायचं. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. आता 2 ते 3 टेबलस्पून पाणी आपल्या हातावर घ्यायचं आणि असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे, लक्षात असू द्या. अगदी हलकं हलकं पाणी टाकायचं आणि याला असं एकजीव करून घ्यायचा आहे. या पद्धतीने हा थोडासा गोळा तयार झाला पाहिजे आणि मग यातून थोडे थोडे गोळे काढायचे बाजूला आणि असा ओंड्याचा आकार याला देऊन घ्यायचा आहे. मीडियम साईजचे हे सगळे ओंडे तयार करायचे. अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत या वड्या तयार होतात. आता ज्या चाळणीला आपण तेल लावून घेतलं आहे त्यावर हे ओंडे थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे, कारण हे फुलून अजून थोडे मोठे होतात. तर साधारण 5 मीडियम आकाराचे हे ओंडे या ठिकाणी रेडी झाले आहे. आता आपण हे वाफवणार आहोत. तर वाफवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात 3 ग्लास पाणी उकळत ठेवलं होतं. पाण्याला उकळी आली की तयार चाळणी आपल्याला यावर ठेवायची. झाकण ठेवून मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे ओंडे चांगले 15 ते 20 मिनटासाठी वाफवून घ्यायचे आहे. एक 15-20 मिनटं झाले, तुम्ही बघू शकता छान फुललेले आहे. आता यामध्ये आपण चाकू टाकून बघूयात. चाकू क्लीन निघाला म्हणजे आपले हे वडीचं मिश्रण छान शिजलेलं आहे. आता खाली काढायचं आणि रूम टेम्परेचरवर पूर्णपणे ह्या गार करून घ्यायच्या आहे. लक्षात असू द्या, गार झाल्यावरच आपल्याला ह्या कट करायच्या आहे. गरम वड्या कट करायला घेतल्या की त्या तुटतात. ह्या कट केलेल्या वड्या तुम्ही डीप फ्रीझरमध्ये झिपलॉक बॅगमध्ये अगदी महिनाभरासाठी स्टोअर करून आयत्या वेळी हव्या तेव्हा तळून तुम्ही या खाऊ शकतात. हवं तर तुम्ही या डीप फ्राय, शॅलो फ्राय किंवा नुसत्याही खाल्ल्या ना तरीही छान लागतील, पण आपण ह्या डीप फ्राय करणार आहोत. त्यासाठी मी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं. यामध्ये मी काही वड्या टाकून घेतल्या आहे. एक साईड हिची तळली गेली की मग दुसरी साईड पलटवून अगदी गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहे. याच पद्धतीने मी या सगळ्या वड्या तळून घेते. तर ह्या वड्या तळताना मात्र आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर तळायच्या आहे. यामुळे या तेलकट होत नाही आणि कुरकुरीत तळल्या जातात. तर या दह्यासोबत आणि सॉससोबत मी सर्व केल्या आहे. नुसत्या वाफवलेल्या वड्या आमच्या घरी खायला आवडतात, त्यामुळे त्या मी थोड्या काढून ठेवल्या आहे बाजूला. तुम्हीसुद्धा अशा पालकाच्या वड्या आवर्जून करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.